घरफोडी दुचाकी चोरणारे 2 आरोपी गजाड शिवाजीनगर पोलिसांची कारवाई। खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी चोरी व घरफोडीच्या काही घटना घडल्या होत्या। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी स्वप्नील विलास निंबाळकर वय वर्ष 23 राहणार घाटपुरी व अजय शालिग्राम अडणे वय वर्ष 32 राहणार मोचीपुरा वार्ड क्रमांक 3 तेल्हारा जिल्हा अकोला हल्ली मुक्काम पोस्ट घाटपुरी या दोघांना ताब्यात घेतले। या दोघांनी दुचाकी चोरी व 2 घरफोडीची कबुली दिली आहे। पोलिसांनी या आरोपींकडून 5 दुचाक्यांसह एकूण 1,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच दोन्ही आरोपींनी 2 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून पोलीस तपास करत आहेत। खामगाव शहर परिसरामध्ये मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे घडत होते। त्या अनुषंगाने DYSP विनोद ठाकरे साहेब यांनी एक पथक तयार करून PI पितांबर जाधव शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मंदारपुरी API शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सोबत त्यांच्याबरोबरचा डिटेक्शन स्टाफ यांनी काही आरोपींची झाडाझडती घेतली। त्या 2 आरोपी त्यांना संशयित म्हणून त्यांनी ताब्यात घेतलेले आहे। नाव आहे स्वप्नील विलास निंबाळकर राहणार घाटपुरी खामगाव आणि अजय शालिग्राम अडणे तेल्हारा अकोला या ठिकाणचे आहे। यांच्याकडून मोटरसायकल चोरी आणि अन्य चोरीच्या बाबतीमध्ये विचारपूस केली असता त्यांच्याकडून 5 चोरलेल्या मोटरसायकल अद्याप त्यांनी रिकवर केलेल्या आहेत। यापैकी 3 मोटरसायकल या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून, एक नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि एक तेल्हारा जिल्हा अकोला या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या संदर्भाने 5 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आणि शिवाय याच आरोपींच्या विचारपूसमध्ये एक आमच्याकडील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल असणारी घरफोडी, ज्याच्यामध्ये चांदीचे दागिने सोबतच काही नगदी रक्कम गेलेली होती, अशी घरफोडी उघडकीस आलेली आहे। त्यातला मुद्देमाल आम्ही रिकवर करत आहोत। त्याचप्रमाणे एक मंदिर चोरी झालेली होती, ती सुद्धा संबंधित आरोपींनी केल्याचं कबूल केलेलं आहे। त्यातलाही मुद्देमाल आपण रिकवर करत आहोत। सदर आरोपी हे घरफोडी करणारे, त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरी करणारे अशा स्वरूपाचे असल्यामुळे अजून अधिकचा विचारपूस करून अधिकचा मुद्देमाल मिळतोय का, अधिकचे गुन्हे उघडकीस येत आहेत का, हे आम्ही तपासत आहोत।